पंचांना विनंती आपण चालू करायचंय, वेळ फार कमी आपल्या हाती आहे. आणि या ठिकाणी तुतारीमध्ये मानवंदना दिली जाते आणि देखावा सादर होतोय. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर. मी या ठिकाणी विशेष नोंद करेन, गतवर्षीचा हा एक विजेता संघ म्हणून ज्याची नोंद गतवर्षी झाली होती असा हा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर देखावा सादर होतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वरच्या माध्यमातून छान असा देखावा आपण पाहतोय. आणि जोरदार असं वादन आपल्याला पाहायला मिळतंय. उंच निशाण डौलाने फडकताना या संघाचं अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वरचं गतवर्षीचा याच ठिकाणचा हा विजेता संघ आहे. आणि त्यामुळे निश्चित या संघाच्या थोड्या आशा पल्लवीत असणार आहेत, कारण गतवर्षी याच संघानं या ठिकाणी विजयश्री या स्पर्धेतली खेचून आणली होती आणि आपल्या संघाचा एक मोठा नावलौकिक या ठिकाणी मिळवला होता. तोच हा संघ श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे. छान या ठिकाणी देखावा आपण पाहिला तो या देखाव्याच्या माध्यमातून आणि छान सादरीकरण देखाव्याचं झालेलं आपण पाहिलं. आणखी संघ प्रवेश करता होतोय तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर. सुंदर संकल्पनेतून हे पालखी नृत्य या ठिकाणी आणि अभूतपूर्व सकारात्मक असा भाविकांचा मिळणारा हा प्रतिसाद. सज्जन आणि भाविक लोकांच्या सहकार्य हेतून कोणत्याही चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात, अधिकाधिक भाविकांना शिमग्याचं महत्व पटावं आणि त्यातून त्यांनी स्वतःचा उत्कर्ष साधावा म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा सालाबाद प्रमाणे या ठिकाणी पालखी नृत्याचा कार्यक्रम शिमगा महोत्सव. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगा उत्सव म्हटल्यानंतर अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा सण मानला जातो आणि आपल्या इथे संघर्ष सेवाभावी संस्थेच्या मार्फत या ठिकाणी माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सौजन्याने या ठिकाणी गेले अनेक वर्ष आपल्याला कोकणी वासियांना आणि इतर लोकांना सुद्धा शिमगा उत्सवाचा कार्यक्रम अभूतपूर्व सकारात्मक असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद. सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. खरं तर शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या प्रथेतून कोकणात आता आधुनिक पालखी नृत्याचा जन्म झाला आणि या परंपरेतूनच निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या या नव्या लोकनृत्याची करून दिलेली खास ओळख आणि म्हणून ती ओळख आणि हा संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि या संघर्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सर्वजण जाऊया या पालखी नृत्याच्या स्पर्धेच्या दिशेनं अर्थात या रिंगणाच्या दिशेनं संघ प्रवेश करत होतो. श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर गतवर्षीचा विजेता संघ निश्चित पुन्हा एकदा अशा पल्लवीत असणार आहे. ते या संघाच्या छान देखावा सुरुवातीला या ठिकाणी सादर झाला आणि तमाम असणाऱ्या या नृत्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य केलं. सुरुवातीलाच ते या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर आणि पुन्हा एकदा पालखी नृत्याच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याकरता सज्ज झालेला हा संघ पाहायला मिळतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करबेळे संगमेश्वर. ढोलावर काठी पडते, ढोलाचा नाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकंच छान वादन. पुन्हा एकदा अथवा ढोलाने फडकतोय, निशाण ढोलाने फडकतंय आणि काळांच्या कचऱ्यामध्ये या ठिकाणी हे पथक प्रवेश करत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या रिंगणामध्ये तितकाच जल्लोष, तितकाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तो या पथकाचा सुंदर वादन, सुंदर सनई वादन हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा छान सलामी दिलेली पाहायला मिळते ती या पथकानं. सूर ताल शब्द भाव या सुरेल गीतांच्या मधुर नजराना आपणाला पाहायला मिळतोय. ही जागा देवाला आवडणारी जागा आहे.
निसर्गाचं वरदान लाभलेली जागा समजली जाते. कारण सालाबादप्रमाणे या ठिकाणी पालखी नृत्याचा कार्यक्रम इतका उत्कृष्ट पार पडतो. अभूतपूर्व सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो. आजकाल समाजामध्ये भावनिक आणि वैचारिक स्थैर्याची गरज आहे. सुख आणि यश दोन्ही सर्व सुकृताची फळं आहेत. निरंतर आनंद सुखासाठी सुखविचाराची गरज आहे. त्याचा सुंदर असा मनोरा या ठिकाणी नृत्य पालखी घेतलेली आहे. आणि त्याच्यावर श्री नमस्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी त्यांना साथ द्या. खरोखर सुंदर संकल्पनेतून हा मनोरा सादर केलेला आहे. अभूतपूर्व सकारात्मक असा भूमिकाने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. सूर ताल उत्कृष्ट कलेचा आविष्कार मराठी संगीताचा अचूक सेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच ठिकाणी विविधतेने नटलेला हा पालखी नृत्य आपल्याला पाहायला मिळतोय. संगीत म्हणजे हा एक खजिना आहे. सप्तसुरांनी नटलेल्या गाण्यांचा आस्वाद आहे. सुरेश गीतांचा मधुर गाणं या ठिकाणी सादर होत आहे. संघर्ष सेवाभावी संस्थेमार्फत या सर्व ठाणावासियांना या भाविकांना आजकालच्या या महागाईच्या काळामध्ये आपणाला मुलांच्या परीक्षेच्या या दृष्टिकोनातून आपल्याला शिमग्याला जायला मिळत नाही. परंतु माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आमदार यांच्या सौजन्याने आणि शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांना शिमगा उत्सव इथं साजरा करायला मिळतो. हा एक खरोखर जितेंद्र आव्हाड साहेब यांचं पाठीशी ही पुण्याई मोठी पुण्याई असेल. त्यांचं पुढील आयुष्य कारकीर्द सुखाची समृद्धीची भरभराटीचं त्यांना उदंड आयुष्य लाभो श्री देवी चरणी आम्ही प्रार्थना करतोय. सुंदर सुंदर निशाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा भगवा निशाण हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हे भगवा निशाण विजयाचं प्रतीक आहे. सुंदर सुंदर सूर ताल शब्द भाव सूर्यगीताचा मधुर गाजलेला वादन केलेला मंगल सुरामध्ये विविध गाण्यांचा या ठिकाणी आपला सादर करून मिळतोय. उत्कृष्ट कलेचा आविष्कार मराठी संगीताचा अचूक ठेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहून असा जोर समजा आवाजामध्ये गायलेली गाणी आम्हाला ऐकलेच वाटतात. शिक्षण संघटना नृत्याविष्कार सादर होताना पाहायला मिळतोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून लयबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा छान ठेका धरला जातोय. उंच असं निशाण फडकत असतानाच त्या मागोमाग उत्कृष्ट सत्सनाचं वादन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गतवर्षीचा हा विजेता संघ असल्यामुळं निश्चित पुन्हा एकदा सर्व तमाम नृत्यप्रेमींच्या नजरा भिडल्या. त्या अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरवरती. कारण गतवर्षीचा विजेता संघ आणि त्यामुळे निश्चित या संघाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत त्या नृत्यप्रेमींना आणि आयोजकांना. छान असा पुन्हा एकदा स्टंट केला जातो. पालखी नाचवली जाते आगळ्या वेगळ्या स्टाईलनं वेगवेगळ्या पद्धतीनं. अत्यंत सुंदर ढोलवादन आपल्याला पाहायला मिळते. ढोलाच्या ठेक्यावरती सुंदर असं पालखी नृत्य केलं जातंय. आणि खऱ्या अर्थानं नृत्यप्रेमींना एक वेगळा क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. वेगवेगळे क्षण नेत्रसुख देणारे असे क्षण निश्चित अनुभवायला मिळतात. आतापर्यंत ज्या ज्या नृत्य पथकांनी या ठिकाणी नृत्य सादर केली, आपली कला सादर केली, प्रत्येकाने वेगवेगळे स्टंट केले, प्रत्येकाने वेगवेगळे देखावे सादर केले. काही देखाव्यातून तर निश्चित आदर्श घेण्यासारखे देखावे सादर केले. आणि प्रत्येक देखावे सादर करत असताना एक वेगळा संदेश, वेगळी शिकवण देणारे असे देखावे हे देखील सादर केले. आणि त्यामुळं एक वेगळाच उत्साह, वेगळंच उभार या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चित पाहायला मिळतंय. छान असा पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तो श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून उत्कृष्ट असं साज पथक या ठिकाणी तसंच ढोलवादन आणखी पालखी नाचवली जाते. कधी वर्तुळाकार, कधी अर्धगोलाकार, कधी गोलाकार पद्धतीनं पालखी नाचून पुन्हा एकदा मनोरा रचला जातोय. तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक दरम्यान संगमेश्वरच्या माध्यमातून गोलाकार पद्धतीचा मनोरमा रचला गेला. आणि पुन्हा एकदा वन प्लस वन या पद्धतीनं हा मनोरा रचत ज्या पद्धतीनं दहीहंडीला थर रचले जातात त्या पद्धतीनं थर रचून पुन्हा एकदा वन प्लस वन पद्धतीनं या ठिकाणी खांद्यावरती पालखी घेऊन या ठिकाणी पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा खांदे पाठ होती पालखी खाली घेतली जाते. आणखी या
अधिकाधिक लोकांचे सहकार्य, त्यातून कोणत्याही चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात, अधिकाधिक लोकांना शिमग्याचं महत्त्व पटावं, त्यातून त्यांना स्वतःचा उत्कर्ष सहभाग करावा. म्हणून उत्कृष्ट कलेचा आविष्कार, मराठी संगीताचा अचूक तेव्हा नृत्यांचा विदर्भ प्रतिसाद पाहून आपण शिमगा उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सालाबादप्रमाणे यावर्षी धडाकेबाज पद्धतीने या ठिकाणी घेतला जातोय.
माहुली संघ असणार आहे. साडवली श्रीदेवी वाघजाई साडवली संगमेश्वर आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. त्यानंतरचा संघ असणार आहे श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक हे गाव. संघनायक असणार आहे सुदीप चव्हाण.